नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आहे संडे. तर संडे म्हटलं की नॉनव्हेज आलं. तर आज नाश्त्याचं टेन्शन नव्हतं. जावेकडे नाश्ता करण्यासाठी आप्पे बनवले होते तिने, म्हणून मग सगळ्यांनी आम्ही तिथेच गेलो होतो. त्यानंतर मग मिस्टरांनी चिकन आणलं. तर बघा आज मसाला चिकन आणि ग्रीन चिकन असे दोन्ही चिकनचे प्रकार बनवायचे आहेत. तर बघा व्हिडिओ लास्ट शेवटपर्यंत बघा. आणि मग जो चिकनसाठी लागतो कांदा, खोबऱ्याचा मसाला तो मी आधीच भाजून घेतला आहे, गरम मसाले वगैरे. मग आता हे अद्रक लसूण आपल्या पिवळ्या चिकनसाठी चेचत आहे. मग नंतर त्याला एक एक कांदा मीडियम साईजचा कापून घेतला. पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे. हे मी पिवळं म्हणजे ज्या अगोदर आम्ही फोडणी द्यायच्या अगोदर शिजवून घेतो ना, ते चिकन टाकलं आहे. चिकनासाठी मी हे मसाला तयार केला आहे. तर बघा आधी कांदा टाकला, अद्रक लसूणची पेस्ट टाकली. नंतर जे आपण स्वच्छ धुवून त्याला हळद मीठ लावून ठेवलेलं होतं ते चिकन टाकून दिलं आणि त्यावरती ताट झाकून ठेवलं आणि बारीक गॅस करायचा आणि त्यामध्ये पाणी टाकून ठेवायचं, जेणेकरून वाफेवर शिजेल आणि लवकर शिजेल आणि छान चवही येईल. मग नंतर त्याला जो मी मसाला भाजून घेतला होता आपल्या चिकनचा, सुक्का चिकन बनवायचा आहे, त्याच रश्श्यासाठी पण हाच मसाला मी वापरते. तर बघा असं छान काढून घेतलं, कोथिंबीर टाकली आणि परत त्यावरून कांदा टाकून पाणी टाकून थोडंसं पाणी टाकून काढून घेतलं. कारण की सुकं निघत नाही ते तुम्हाला पण माहिती आहे. मग त्यासाठी मी थोडंसं पाणी टाकून अशी बारीक पेस्ट करून घेतली आहे याची. म्हणजे हे चिकन आपल्याला हा मसाला आपल्याला सुक्या चिकनसाठी वापरता येईल. मग नंतरच्याला बघा हे चिकन शिजत आलेलं आहे. तर पाणी टाकते तेवढं. त्यामध्ये पाणी टाकून घेतलं की मग त्यात त्याचा रस्सा तयार होतो. थोडंसं मला वाटलं की जरासं कच्चं आहे. ते बघा जरा पाणी सुटलंय. मग आपल्याला हा रस्सा जो असतो ते मुलं छान सूप म्हणून पण पितात आणि भातावर वगैरे खातात, म्हणून मग थोडंसं पाणी टाकून दिलेलं आहे. आणि याच रश्श्याने जो रस्सा असतो पिवळा, या रश्श्यानेच आपल्या भाजीलाही चव येणार आहे. तर बघा आता मी ग्रीन चिकन टाकून घेते आणि लवकरात लवकर जेवण बनवायचं होतं, त्यामुळे मग पटापटा करून घेतलं आहे. तर आता फक्त गरम मसाले त्यामध्ये टाकलेत अख्खे आणि दालचिनी. जर ही रेसिपी पूर्ण पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगायला विसरू नका. मग नंतर त्याला ते मस्त हे करून यामध्ये थोडासा गरम मसाला टाकला आणि पाणी थोडंसं टाकून असंच हे शिजायला ठेवून दिलं. छान लागतं चवीला, खूपच छान लागतं. त्यानंतर बघा एका कढईमध्ये तेल घेतलं, अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि जो मी मसाला काढला होता की नाही, तो मसाला मी याच्यामध्ये टाकून घेतला आहे आणि छान असं परतून घ्यायचं ह्याला तेल सुटेपर्यंत. तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर मसाला चांगला भाजला जातो आणि यामध्ये थोडीशी मी लाल तिखट टाकलेलं आहे, आमच्या गावचं असतं ते. ते लाल तिखटाने चव छान येते. काळा मसाला पण आम्ही वापरतो, पण आता मी मसाला भाजून घेतला आहे त्यामुळे. आणि हे जे पिवळं शिजवलेलं थोडंसं रस्सा आणि चिकन होतं ते मी याच्यात टाकून घेतलं आहे. बघा असं छान चिकन, काळं चिकन, सुक्कं चिकन असं दिसतं. त्यासाठी मग मस्त वाटतं. यावरती लिंबू, कोथिंबीर टाकून खाल्ले तरी मस्त मज्जा वाटते. आता पण तोंडाला पाणी येते. तर बघा तेच ताट मी झाकून ठेवलं, नाही तर असं बोलाल की कोणतं ताट झाकून ठेवलं हिनं. त्यासाठी मग बघा असं छान तेल सुटेपर्यंत सगळं रसरशीत, म्हणजे थोडंसं रस्सा टाकला ना त्याला छान चव येते. सुक्कं सुक्कं वाटणार नाही, एकदम मसाला मसाला वाटेल. मग त्यावरती छान अशी हिरवीगार कोथिंबीर. आहा! छान कोथिंबीर टाकल्यावरती मस्त वाटतं. आणि बघा हे पण शिजत आलेलं आहे. एका साईडला ते सुक्कं बनवून घेतलं, एका साईडला हे ग्रीन चिकन बनवून घेतलं आणि छान असं सर्व्ह केलं. मला लक्षात नाही व्हिडिओ घ्यायचा, पण उरलं, मी शेवटी जेवत बसलेली तेव्हा लक्षात आलं. या जेवायला छान असं तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.